पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील एक विषय मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो। 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे खेड तालुक्यामध्ये आहे आणि खेड तालुक्याच्या बोरगिरी भीमाशंकर ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण मंदिर आणि तो परिसर येत आहे। भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून शिखर परिषदेच्या माध्यमातून 288 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार झाला, परंतु त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून आमच्या खेड तालुक्यात मंदिर येत आहे, परंतु काही शासकीय अंदाजपत्रक तयार होताना किंवा इतर पत्रकारांनी बातम्या करताना आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर असा उल्लेख केला जातो आणि बहुतांशी यापूर्वी सुद्धा असंच घडलेलं आहे। त्यामुळे तालुक्याच्या वतीनं ते आमच्या अस्तित्वाचा विषय आहे। त्यामुळे भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे। त्यामुळे सर्व संबंधित शासकीय कार्यालय आणि संबंधित मंत्रालयामधून सुद्धा पूर्वी अशाच पद्धतीच्या बातम्या गेल्या की आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरला निधी देण्यात आला। तर मला आपल्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की सर्व कागदोपत्री त्या ठिकाणी भीमाशंकर तालुका खेड असा उल्लेख त्या ठिकाणी राहावा। आत्ताच आज बातम्या आहेत की अभिमानाची गोष्ट आहे की ग्रीनिज बुकामध्ये त्या ठिकाणी माननीय कलेक्टर महोदय यांनी पाठपुरावा करून 10 कोटी रुपयाच्या सभामंडपाचं काम 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे ग्रीनिज बुकात नोंद होणार आहे। ती खेड तालुक्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे। या ठिकाणी आदरणीय आदिवासी मंत्री विखे साहेब या ठिकाणी आहेत। आपणाला विनंती करतो की आदिवासी बांधवांचं ते श्रद्धास्थान आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी रोलिंगच्या माध्यमातून आपल्या शासनाच्या प्रत्येक विभागाला आदेश द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। शासनाने याची नोंद घ्यावी। नोंद घेण्यात आलेली आहे।